आरडी ग्रुपचे अध्यक्ष तथा नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत असोसिएशन आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यातर्फे विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या। या दरम्यान राहुल देशमुख यांनी विधायक कार्याच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा संकल्प सोडला होता। या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सरपंच छगन कडाळे, उपसरपंच समाधान खांदवे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास अशोक दुधारे, प्राध्यापिका विजया दुधारे, दीपक निकम पाटील, मुख्याध्यापिका विजया आहेर, विठ्ठल साळुंके, अजिंक्य दुधारे आदी उपस्थित होते। प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर शिक्षिका कल्पना गांगुर्डे यांनी आयोजकांचे स्वागत केले। तिने आपण सगळा असा हा उपक्रम इथे राबवत आहोत। त्याचप्रमाणे त्यांनी विद्यार्थ्यांना मेडल देखील यावेळेस आणलेले आहेत। गेल्या वर्षी त्यांचं खूप छान योगदान होतं। गेल्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी दोर दिलेल्या होत्या आणि नॅशनल लेवलला आपल्या जिल्हा प्राथमिक शाळेचे विद्यार्थी खेळले। हे फक्त त्यांच्यामुळे। टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी। आणि त्यांचं असं सतत सहकार्य आपल्याला शाळेला सतत असतं। आपण फक्त त्यांना काय देतो की बीज संकलन देतो, बीज जमा करून देतो। कारण का तर त्यांना एक समाजसेवा करण्याची फार आवड आहे। त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांची पूर्ण जी टीम आहे ह्या टीमला समाजसेवा करण्याची फारच आवड आहे। आणि या समाजसेवेतूनच त्यांनी हे जे कार्यक्रम आहे ते आपल्या शाळेवरती ठेवलेले आहेत आणि इतर ठिकाणी ते कार्यक्रम राबवत असतात। अतिशय चांगलं असं दानशूर असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि इथून पुढेही आपल्या शाळेला त्यांचं मोलाचं सहकार्य असणार आहे। शाळेच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान अशोक दुधारे यांनी राहुल देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सामाजिक बांधिलकी जपली असल्याचं मत व्यक्त केलंय। देशमुख हे नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची आपण वह्यांची तुला केली होती। आज तुमच्या शाळेत आपण वह्या देत आहोत। 2 दिवसांनी आपण तळेगाव येथील तुमच्यासारख्याच मुलांना वह्या देणार आहोत। आज तुम्ही बीज संकलन केलं तसं त्यांनी बीज संकलन केलेलं आहे आणि आपण या सर्व 1 लाख बिया 14 मेला रामसेस किल्ल्यावर टाकणार। मागच्या वर्षी आपण 50,000 बिया टाकल्या होत्या, परंतु यावर्षी कोणते त्याला परत वरवर आग लावली होती। परत आपण आपलं टाकायचं काम करू, त्यातले 5 झाडं लावली तर हरकत नाही। या पद्धतीने आपण यावर्षी त्याच्यावरती 14 मेला 1 लाख बीज रोपण करणार आहोत। आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं। या ठिकाणी सन्माननीय आयर मॅडम, गांगुर्डे मॅडम, सोना मॅडम, त्यांच्या सर्व सहकारी शिक्षिका सातत्याने खूप चांगले उपक्रमशील कार्यक्रम राबवतात। त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्हाला एक संकल्पना सांगितलेली मोदीने, एक पेड़ माँ के नाम, त्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी 1-1 झाड लावलंच असेल ते जपायचे। 4 वर्षामध्ये ते तुमच्या यापेक्षा कितीतरी मोठं झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे। मॅडम आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। या प्रसंगी शाळेच्या वतीनं घेण्यात आलेल्या दोरी उड्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आलं। विजया दुधारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व विशद केले। किंवा अनेक ठिकाणी मोठी मोठी माळरानं किंवा डोंगर ओसाड आहे, तिथे झाडं नाहीत। हो ना, उन्हाचा तडाखा आता वाढतो आहे, हे आपण अनुभवतो आहोत। मग या सगळ्यावर मात करण्यासाठी महत्त्वाचा उपाय कोणता? तर झाडांची संख्या वाढवणं, बरोबर आहे। मग ही संख्या कशी वाढेल? अचानक वाढेल का? नाही ना। त्याच्यासाठी कोणीतरी प्रयत्न करायला पाहिजेत की नाही? मग हे प्रयत्न जसे त्या चिमणीने छोट्याशा प्रयत्नापासून सुरुवात केली, तसं आपण प्रत्येकाने ठरवलं छोटा छोटा प्रयत्न करायचा आणि असे छोटे छोटे सगळ्यांचे प्रयत्न एकत्र झाले तर किती मोठं काम उभं राहील, हो की नाही? आणि म्हणून आपण हे बीज संकलन करतो आणि पावसाळ्याच्या अगोदर या बिया जिथे झाडं उगवणं गरजेचं आहे, वाढवणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी नेऊन उधळतो आणि त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो मग ते बी रुजतं आणि हळूहळू तिथे रोपांची थोडी मोठी झुडपं हळूहळू वाढत मोठे वृक्ष असं व्हायला मदत होते। यानंतर राहुल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या। दरम्यान मुलांनी बीज संकलन सारखे उपक्रम राबवून ते दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनकडे सुपूर्द केले।
जेणेकरून दऱ्या डोंगरात किल्ल्यांवर ती बीजं टाकून वृक्ष लागवडीस हातभार लागेल. याप्रसंगी रेखा गांगुडे, पालक समितीचे तांदळे, कुणाल आहिरे, ज्योती निकम, हनुमंत आहेर यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते.